व्हेरी गुड. परवाच आपण भेटलो होतो, आपण रेडॉक्स रिएक्शनचा पुढचा ऍक्च्युली शेवटून दुसरा भाग केला होता. तर त्याला आता कंटिन्यू करूया आपण. आज तो धडा संपेल अँड वी विल गो टू द 13, 14, 15 वाला ग्रुप का लेसन, बरोबर ना? तर त्याच्यामध्ये आपण पिरियोडिक टेबलचा नवा जो एक सेक्शन आहे मधला डी ब्लॉक नंतरचा पी ब्लॉक, तिकडे आपण जाऊ. सो बुक शेअर करते, आपण तो टॉपिक जो आहे तो डिटेलमध्ये बघूया. जस्ट 1 मिनिट. तोपर्यंत तुम्ही लोक माझ्याशी बोलू शकता, तुम्हाला काय बोलायचं असेल तर. मला काही बोलायला आवडत नाही मॅडम, मी ऐकूनच थकून जातो. हो ना? हॅलो. येस. ऑक्सिडेशन नंबर, रिडक्शन नंबर, ऑक्सिडेशन रिडक्शन. आपण बघितलं की वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर्स कसे देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर आपण परवाच्या लेक्चरमध्ये 2 वेगवेगळ्या मेथड्स बघितल्या होत्या. त्यात आपण पाहिलं होतं की आपण एखाद्या सबस्टन्सला ऑक्सिडेशन नंबर कसा देतो, म्हणजे कसा असाइन करतो, बरोबर? आणि ऑक्सिडेशन नंबर स्टॉक नोटेशन मध्ये मेटलला रोमन नंबर्स मध्ये देतात आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही पुढचा ग्रुप काय असेल हे ठरवू शकता, काढू शकता, किंवा त्याचा चार्ज पण तुम्ही डिसाईड करू शकता. आपण नंतर हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते त्याच्यामध्ये आपण प्रत्येक एलिमेंटचा, म्हणजे प्रत्येक ऍटमचा ऑक्सिडेशन नंबर त्या मॉलिक्युलमध्ये किती आहे हे शोधून काढलं होतं. जेव्हा आपण असा कम्प्लीट 1 मॉलिक्युल वेन वी कन्सिडर, तेव्हा आपण प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करून टोटल शुड बी 0 ऍज अ मॉलिक्युल हे चेक केलं होतं, कारण की मॉलिक्युलच्या वरती कुठलं साईन नाहीये ना, पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. सो इट मीन्स दॅट ओव्हरऑल ह्या मॉलिक्युलला 0 चार्ज आहे. मग प्रत्येक एलिमेंटला काय ऑक्सिडेशन नंबर असेल, आपल्याला माहिती आहे ऑक्सिजनचा -2 आहे, हायड्रोजनचा +1 आहे, हे आपल्याला जनरल माहिती असलेले असतात. कुठल्या पण मॉलिक्युलमध्ये जर ऑक्सिजन असेल तर आपलं अर्ध काम सोपं होतं, कारण की ऑक्सिजनचा नंबर जितका आहे त्याच्या हिशोबाने बाकी सगळ्यांना आपल्याला ऍडजस्ट करायचं असतं. जसं हायड्रोजन, पोटॅशियम, सोडियम हे +1 +1 +1 वाले लोक असतात. तर मग उरलेले मधले जे जसे हे Mn, Cr हे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. डी ब्लॉक एलिमेंट हे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, म्हणजे मधला एस ब्लॉक पी ब्लॉकच्या मधला डी ब्लॉक आहे. डी ब्लॉक एलिमेंट्सची स्पेशालिटी आहे की दे हॅव मल्टिपल व्हॅलेन्सीज, म्हणजे काय, एकाहून जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दे कॅन गिव्ह और टेक. त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये आपण, तुम्हाला आठवत असेल तर वरच्या लेसन मध्ये पाहिलं होतं की त्यांच्या डी ब्लॉक मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या अलीकडच्या शेलमध्ये, सब शेलमध्ये काही जागा वेकंट असतात किंवा पुढे काही जागा वेकंट असतात. तर ते ठरवू शकतात की आपला इलेक्ट्रॉन मागे टाकायचा, पुढे टाकायचा, वेगळा वेगळा करायचा, का त्याला ग्रुप करायचा. ह्याच्यावरती तेच ठरवतात की त्यांना त्यांचं ऑक्सिडेशन स्टेट काय द्यायचंय. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कसे वागतो हे कशावर अवलंबून असतं, आपल्या समोर कोण आहे याच्यावर. लाईकवाईज दीज एलिमेंट्स ऑल्सो डिसाइड व्हॉट दे वॉन्ट टू डू. त्यांच्या आजूबाजूला कोण आहे, समोर कोण आहे, मागे कोण आहे, ह्याच्या हिशोबाने ते ठरवतात आणि त्याप्रमाणे ते वागतात, बरोबर? म्हणून दे शो डिफरंट ऑक्सिडेशन नंबर्स, आणि म्हणून त्यातले मोस्टली सगळे कोण आहेत, आपले इंडिकेटर्स आहेत. कलर बदलतो कारण की ऑक्सिडेशन नंबर बदलतो, इलेक्ट्रॉन दिले आणि घेतले जातात, आणि दॅट इज अ केमिकल चेंज, बरोबर? बॅलन्सिंग साठीच्या 2 वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहिल्या होत्या. पहिली काय होती, पहिल्या मेथडचं नाव होतं, आपल्याला ती जी आपली जी काही प्रोसेस आहे, जी काही इक्वेशन आहे, ते लिहिल्यानंतर त्याचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला कसा बॅलन्स करता येतो, तर ती आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर लिहून घ्यायचा आणि एकेकाला बॅलन्स करत जायचं. ही सगळ्यात रिलायबल मेथड आहे. दुसरी आहे हाफ रिएक्शन मेथड और आयन इलेक्ट्रॉन मेथड. ह्याच्यामध्ये लेफ्ट साइड, राईट साइड इक्वेशनचे 2 भाग असतात, LHS, RHS. तर दोनही पार्टना इक्वल आणि सेपरेट बघायचं, आणि इलेक्ट्रॉन्सचा पण विचार करायचा की कोणता इलेक्ट्रॉन कुठून कुठे ट्रान्सफर झालाय, आणि मग त्याला बॅलन्स करायचं, आणि मग त्याच्या हिशोबाने वरती ऍटम्सना चेंज करत राहायचं. अशी थोडीशी लॉंग प्रोसिजर आहे, पण ऑक्सिडेशन नंबर लिहिले की आपलं काम सोपं होतं.
हे आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला पाहिलं होतं. आता आपण आज जसं म्हटलं की ह्या लेसनला आपण एंड करणार आहे. सो वी विल मूव्ह टू द लास्ट पार्ट ऑफ द लेसन, दॅट इज redox reaction and electrode potential. बघा, we noted in the section 6.1.1 that displacement reaction can be looked upon as redox reaction. डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ आहे जागा बदल. तुम्हाला शाळेतला खो खोचा गेम माहितीये ना, त्याच्यात असे दोन आपली काही टीम उभी असते आणि दोन मुलं पळत असतात, एक पळत असतो एक पकडत असतो. ज्याच्यावर राज्य असतं तो काय करतो, त्याला म्हणजे एक जो पळणारा आहे त्याला पकडणाऱ्या टीम मधल्या मुलांना कोणातरी जाऊन पकडायचं असतं. म्हणजे जो पकडणारा आहे तो जवळच्या मुलाला खो देतो, बरोबर. ज्याला खो दिलाय तो मुलगा पळतो आणि त्याच्या जागेवर हा येऊन उभा राहतो. सो दिस इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट ऑफ द प्लेस. तसंच डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये हे ऍटम्स पण खो खो खेळत असतात. एक दुसऱ्याला खो देतो, तशी जागा ढकलून स्वतः तिथे जाऊन उभा राहतो आणि दुसरा पळायला पुढे जातो. आता बघा ना, झिंक आणि कॉपर या दोन एलिमेंट्सना आपण बाजूबाजूला लिहिलेलं. झिंक इज इन द सॉलिड स्टेट अँड कॉपर इज इन द ॲक्वियस स्टेट. म्हणजेच कॉपर सल्फेटचं सोल्युशन असेल त्याच्यामध्ये झिंकची पावडर टाकली असेल. द इझिएस्ट वे ऑफ अंडरस्टँडिंग दिस. त्याच्यामध्ये आपण काय केलं आता, वन इज इन द सॉलिड स्टेट, अदर इज इन द ॲक्वियस स्टेट आणि कॉपर +2 अशा सिच्युएशन मध्ये. सो इट इज ऑलरेडी पॉझिटिव्हली चार्ज्ड. सो कॉपर बीइंग अ मेटल giving 2 electrons very easily is in the cationic state. So it is Cu+2. आणि झिंक इज इन द मेटल स्टेट, तर तो नॉर्मल आहे, त्याने काही इलेक्ट्रॉन दिले नाही घेतले नाही, तो त्याचा ॲटॉमिक स्टेटमध्ये. सो देर इज नो चार्ज. नाव दिस कॉपर इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. सो तो काय करतो, झिंक स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन देऊन झिंक +2 होतो and this copper +2 gains these 2 electrons and becomes copper in the solid state. आता याचं काय होतं, कॉपर पेक्षा झिंकची रिॲक्टिव्हिटी जास्त असेल तर कॉपरला ह्याचे इलेक्ट्रॉन देऊन झिंक स्वतः त्याच्या सोल्युशन मध्ये जाऊन त्याच्या आयनिक कंडिशन मध्ये जाईल, बरोबर. म्हणजेच काय, याच्यामध्ये एक ऍटम दुसऱ्या ऍटमच्या जागी जाऊन त्याची जागा बदलून त्याचे इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, बरोबर. आता इकडे झिंकने त्याचे इलेक्ट्रॉन देऊन टाकले आणि कॉपरने झिंकचे इलेक्ट्रॉन घेऊन टाकले. सो ही डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स पण आहे, बरोबर. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हॅव चेंज देअर प्लेसेस फ्रॉम वन मेटल टू अदर. दिस रिएक्शन कॅन बी ब्रॉट अबाउट इन 2 ways. The simpler method to observe this reaction is to take copper sulfate solution in the container and dip zinc rod in it. बरोबर, तुम्ही झिंकची पावडर टाका किंवा झिंकचा रॉड टाका, which is in the solid state. The redox reaction takes place in the container. Zinc gets oxidized to Zn+2 and Cu+2 ions get reduced to metallic copper. A direct transfer of electrons from zinc atom to cupric ions takes place in this case. म्हणजेच काय झालं, डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना. The electron transfer from zinc atom to Cu+2 ions can be demonstrated by carrying out 2 half reactions in 2 separate containers as shown in the figure. खाली आपल्याला जे दिले ते चित्र आहे, दॅट इज डॅनियल सेल, द नॉर्मल सेल दॅट वी यूज. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे पहिला झिंक सॉल्ट सोल्युशन, दुसरा आहे ब्ल्यू कलरचा कॉपर सॉल्ट सोल्युशन. इकडून तिकडे आता व्होल्ट मीटर लावल्यावरती, व्होल्ट मीटर कधी लावतो आपण, जेव्हा त्याचे पोटेन्शियल डिफरन्स असतो तेव्हा, म्हणजेच सर्किट कम्प्लीट होणार आहे. आता इथे केमिस्ट्री प्लस फिजिक्स आहे. कसं काय, सर्किट डायग्राम म्हणजेच पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह व्हेन द इलेक्ट्रॉन्स विल बी फ्लोईंग. सी देअर्स अ की, चावी आहे इकडे. व्हेन यू क्लोज द की and when you allow electrons to flow from the negatively charged anode or whichever rod we are taking, तिकडून त्याच्या पॉझिटिव्हली चार्ज कडे जेव्हा ते जातात तेव्हा दॅट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि जेव्हा असा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो तेव्हा आपण म्हणतो की सर्किट कम्प्लीट झालं. आता ह्या डॅनियल सेल मध्ये 2 रिॲक्शन होत आहेत. एक आहे ऑक्सिडेशन, दुसरी आहे रिडक्शन. ऑक्सिडेशन कसं आहे, झिंक जे सॉलिड होतं दॅट इज बिकमिंग Zn+2+2 इलेक्ट्रॉन्स, जे आपण वरच्या रिएक्शन मध्ये बघितलं. आणि कॉपर सल्फेट, कॉपर वॉज इन दी सोल्युशन फॉर्म, तर कॉपर सल्फेट वॉज इन दी ॲक्वियस सोल्युशन, ॲक्वियस स्टेट. त्याने इलेक्ट्रॉन्स घेतले, सो इट बिकेम दी कॉपर इन द सॉलिड स्टेट ॲज अ कम्प्लीट ॲटम. ज्याने इलेक्ट्रॉन दिले तो ऑक्सिडेशन, म्हणजे त्याने ऑक्सिडेशन केलं
तो स्वतः रिड्यूस झाला. ज्याने रिडक्शन केलं तो स्वतः ऑक्सिडाइज झाला. कॉपरने इलेक्ट्रॉन घेतले ना, ही रिडक्शन रिएक्शन, इलेक्ट्रॉन एंटर गेलेत त्याच्यामध्ये, बरोबर. तर असं ऑक्सिडेशन रिडक्शन एकाच वेळेला सायमल्टेनियसली या सेलमध्ये झालेलं आहे. The setup in this figure is the Daniell cell. The zinc and copper plates are connected by an electric wire through a switch and a voltmeter. The solution in two containers are connected by this salt bridge or U-shaped glass tube containing a gel of KCl or NH4NO3 in agar-agar. जरा हे थोडंसं आपण मिनिमाइज करूया आणि असं बघूया. हा सॉल्ट ब्रिज आहे, ठीक आहे. सॉल्ट मध्ये काय असतात, आयन्स असतात. KCl is an ionic compound. So when it will be dissolving in water, it will be separating as K plus and Cl minus. Both ions are separated. NH4NO3, बरोबर ना, अमोनियम नायट्रेट इन अगार अगार म्हणजे काइंड ऑफ सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये ते बनलेलं असतं, जेल सारखं सोल्युशन असतं आणि ह्या ग्लास ट्यूब मध्ये ते असतं. सॉल्ट ब्रिज म्हणतो आपण त्याला, बिकॉज दिस आर सॉल्ट्स, बरोबर. आता याच्यामध्ये जेव्हा या दोन कंटेनर्स मध्ये आपण हा सॉल्ट ब्रिज टाकलाय, तर इकडून तिकडे आयन्स K plus Cl minus, याच्यामध्ये इटसेल्फ देर आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हली चार्ज्ड कॅटायन्स अँड अनायन्स. सो देर इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डिफरन्स. इलेक्ट्रॉन्स कुठेतरी जास्त आहेत, कुठेतरी कमी आहेत. सो ती कनेक्टिव्हिटी बघितली तर काय होतं, दिस इज इलेक्ट्रिकल सर्किट. मग आता काय करायचं, द सर्किट हॅज टू पार्ट्स. वन इज कॉल्ड एज एक्सटर्नल सर्किट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल वायर, म्हणजे हा आपला वरचा बाहेरचा सर्किट. देन which allows the flow of electrons, and the other in the form of two solutions joined by the salt bridge. म्हणजे सर्किट कंप्लीट करणारी, बघा आपण त्याला ड्रॉ करूया. सर्किट कंप्लीट करणारी आपण जेव्हा सिंपल सर्किट काढतो, आपण असंच काढतो ना. एक असतो बॅटरी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. इकडे असते नॉर्मल की आपली, इकडून वर गेलं की इथे असतो आपला बल्ब, आणि हे झालं आपलं सिंपल सर्किट, बरोबर. बॅटरी, की, बल्ब आणि वायर्स. आता आपला जेव्हा की क्लोज करतो तेव्हा हा बल्ब ग्लो होतो. वी नो द रिझन. जेव्हा आपण की बंद करतो याचा अर्थ असा आहे की आपण इथे कनेक्टिंग वायर अलाव करतो, जी हा सर्किट ऑटोमॅटिक कंप्लीट करते. इलेक्ट्रॉन्स विल बी मूव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल कन्व्हेन्शनली, बट ऍक्च्युअली दे गो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, राईट. आता ह्या सर्किटमध्ये या वायर्स मधनं जाणारा जो पार्ट आहे तो हा आहे, बघा. दिस इज द वायर, करेक्ट, व्होल्टमीटरला लावलेली. हा एक्सटर्नल सर्किट आहे. पण तिकडे एक इंटरनल सर्किट आहे जो हा आहे. इंटरनली सॉल्ट ब्रिज मधनं देर इज सम चेंज ऑफ इलेक्ट्रॉन्स, आयन्स इज गोइंग टू हॅपन. सो देर आर टू टाइप्स ऑफ सर्किट्स, एक्सटर्नल अँड इंटरनल. इंटरनल का बरं, सेलच्या आतमध्ये, ठीक आहे. नाउ two parts, external and salt bridge is in the form of internal circuit. In solution, part of the circuit, the electric current is carried by the movement of ions. When a circuit is complete, the zinc atom on zinc plates spontaneously lose electrons, which are picked up in the external circuit. The electrons flow from zinc plate to copper plate through the wire. बरोबर. इलेक्ट्रॉन्स या झिंक प्लेट मधनं कॉपर प्लेट कडे येतात, वायर मधनं येतात असे. सी दिस इज झिंक प्लेट, म्हणजे झिंकचा एनोड, इकडनं इलेक्ट्रॉन कॉपर कडे चाललेत वायर मध्ये एक्सटर्नली, बरोबर. अँड Cu2 plus ions in the second container receive these electrons through the copper plate, are reduced to copper atoms which get deposited on the copper plate. Here the zinc plates acts as anode, म्हणजे negative electrode, and the copper plate acts as the cathode, म्हणजे the positive electrons. Copper ion काय करतात, सेकंड कंटेनर रिसीव्ह दिस इलेक्ट्रॉन्स थ्रू दी कॉपर प्लेट. म्हणजेच काय, या कॉपर प्लेट मधनं
जे इलेक्ट्रॉन्स येत आहेत ते इथून इकडे जाऊन इकडून वर फिरतात. So likewise, the complete circuit is there inside the two different parts. Now, thus again, two half reactions, namely oxidation and reduction, are allowed to take place in the separate containers, and a provision is made for completing the electrical circuit. Electron transfer takes place through the external circuit. बाहेरून असे होतं. This results in flow of electric current in the circuit as indicated by deflection in the voltmeter. व्होल्टमीटर हल्ला की आपल्याला हे समजतं की सर्किट कंप्लीट झालंय. व्होल्टमीटरच्या वेळी तुम्ही बल्ब लावला आणि तो पेटला तरी पण हे समजतं की सर्किट कंप्लीट झालंय. At the same time, ions move within the solution, resulting in completion of the electrical circuit. म्हणजेच काय, त्याच वेळेला आयन्स मूव्ह विदिन द सोल्युशन. खालून आता आपले आयन्स पण मूव्ह करतात ना. आता इलेक्ट्रिक सर्किट तर कम्प्लीट व्हायला पाहिजे. दिस इज अ सिम्पल इलेक्ट्रोकेमिकल सेल कॉल्ड एज डॅनियल सेल. मग आता याच्यामध्ये काय होतंय, in which electricity is generated by redox reaction. In an electrochemical cell, electrons flow in the external circuit from anode to cathode, while in conventional current flows from cathode to anode. हा इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. तर याच्यामध्ये द सर्किट इलेक्ट्रॉन्स फ्लो इन द एक्सटर्नल सर्किट, म्हणजे बाहेरच्या सर्किटमध्ये इलेक्ट्रॉन कसे फिरतात, एनोड टू कॅथोड, ए टू सी. पण कन्व्हेन्शनल करंट फ्लो मध्ये दे गो फ्रॉम कॅथोड टू एनोड. कॅथोड इज निगेटिव्ह अँड एनोड इज पॉझिटिव्ह, म्हणून निगेटिव्ह टू पॉझिटिव्हच जाणार की नाही. पण याच्यामध्ये ते उलट आहे. ठीक आहे. An electrical potential is said to be established at the two electrodes of the electrochemical cell. It is called as electrode potential. The magnitude and direction of the electrode potential depends upon the nature of metal and ions, concentration of ions and temperature. The reaction associated with an electrode is called as electrode reaction. The two chemical species linked by transfer of electrons from the redox couple. आता कपल या शब्दाचा अर्थ आहे पेअर और टू. रिडक्शन, ऑक्सिडेशन, दे आर कपल्ड रिएक्शन. रिडक्शन झालं की ऑक्सिडेशन होणारच आहे. सो दे आर हॅपनिंग सायमल्टेनियसली इन द केमिकल रिएक्शन. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्याचा अर्थ काय. नाउ सी, when concentration of each species taking part in the electrode reaction is unity and the temperature is 298 K, observed electrode potential is called as standard electrode potential. आता हे सगळं स्टँडर्डचं बोलणं चाललेलं. आता आपल्याला काय बघायचंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ इच स्पेसिस टेकिंग पार्ट इन द इलेक्ट्रोड रिएक्शन इज युनिटी, म्हणजे 1. आपल्या ज्या काही केमिकलची जी प्रोसेस चालली आहे, इकडनं इलेक्ट्रॉन चालले तिकडनं फिरतायत आणि सर्किट कम्प्लीट होतं, त्यासाठी या प्रोसेसमध्ये जे कोणी भाग घेत आहेत त्या सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जर 1 असेल आणि टेम्परेचर किती आहे, 298 केल्विन. 298 केल्विन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर. त्यावेळेला त्या इलेक्ट्रोड मध्ये जे काही पोटेन्शियल डेव्हलप होईल त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पोटेन्शियल या शब्दाचा अर्थ डिफरन्स, बरोबर. इकडे पॉझिटिव्ह तिकडे निगेटिव्ह काहीतरी त्याच्यात चेंज होईल ना. हे युनिटी मध्ये, कॉन्सन्ट्रेशन युनिटी आहे, टेम्परेचर तसं रेग्युलर आहे, स्टँडर्ड आहे 298 केल्विन. मग जे होईल ते काय असेल त्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. बाय कन्व्हेन्शन द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 0.00 व्होल्ट. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज युज्ड, एक मिनिट, okay, all right. Standard hydrogen electrode is used as a reference electrode for determination of E0 values of various redox. अरे याचं व्हॅल्यू 0 आहे, त्याला 0 घेतलं आपण. 0.00 व्होल्ट हे त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल आहे. किती म्हणजे 0 सारखं काय स्टँडर्ड असू शकतं, 0च आहे. तिथून सगळं जे काही असेल ते 0 पासून 1, 2, 3, 4 असं आपल्याला मेजर करता येऊ शकतं ना, म्हणून त्याला स्टँडर्ड धरलेलं आहे. नाउ सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यू, याची सिग्निफिकन्स का, इम्पॉर्टन्स काय आहे. द इलेक्ट्रोड रिएक्शन कन्सिडर्ड फॉर द इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज रिडक्शन रिएक्शन. Therefore, value and sign of standard electrode potential is a measure of the tendency of active species in the electrode reaction to remain in the oxidized or reduced form. A negative E0 value means redox couple is a stronger reducing agent than the hydrogen or H2 couple. बरोबर.
Table 6.1 shows standard electrode potentials of reduction process of some redox couples. म्हणजे आपल्याकडे जे काही रिडॉक्सचे पेअर आहेत, म्हणजे हा रिड्यूस होणार आहे, तो ऑक्सिडाइज होणार आहे, ह्यांना जर आपण बघितलं वेगवेगळ्या मेटल्स, नॉन मेटल्स वरती जसे आपण घेतले होते झिंक आणि वगैरे, झिंक कॉपर वगैरे असे घेतले, तर अशा अशा कंडिशन मध्ये त्या रिडॉक्स रिएक्शन मध्ये त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो जर निगेटिव्ह असला तर निगेटिव्ह शोज दॅट इज अ स्ट्रॉंगर कपल. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये खूप जास्त स्ट्रॉंग पोटेन्शियल आहे आणि ते खूप स्ट्रॉंग आहेत कम्पेअर्ड टू हायड्रोजन, असा त्याचा अर्थ होतो. स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट्स. आता बघूया आपण रिड्युसिंग म्हणजे काय करतात. ते इलेक्ट्रॉन काय करतात, रिड्युसिंग एजंट काय करतात, स्वतः ऑक्सिडाइज होतात ना. म्हणजे काय करतात, ते रिडक्शन करतात, म्हणजे इलेक्ट्रॉन्स घेतात. नाउ लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 मीन्स दॅट रिडॉक्स कपल इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. अरे वरती काय होतं मग, वरती पण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंटच होतं ना. निगेटिव्ह, हा, आणि लार्ज निगेटिव्ह. लार्ज निगेटिव्ह म्हणजे खूपच मोठा नंबर आहे पण तो निगेटिव्ह आहे, तर तो खूपच स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, बरोबर ना. निगेटिव्ह म्हणजे रिड्युसिंग एजंट आहे आणि मोठा नंबर आहे आणि निगेटिव्ह आहे, तर खूप स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. ऑन दी अदर हँड, more positive value of E0 means redox couple is a strong oxidizing agent. From the table 6.1, it is seen that alkali metals have high negative value of E0, which means that they are strong reducing agents. The alkali metals have great tendency to give away electron and form cations. आता हे किती लॉजिकल आहे बघा, मला तुम्ही सांगा. आपल्याला हे माहितीये मोर पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 म्हणजे E0 पॉझिटिव्हिटीकडे जर गेलं त्याचा अर्थ काय, हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ऑक्सिडाइज करणार म्हणजे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन देऊन टाकेल स्वतःचे, तरच तो रेड्यूस होईल ना. म्हणजेच काय, अल्कली मेटल्स हॅव हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 विच मीन्स दे आर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. अल्कली मेटल्स, स्ट्रॉंग मेटल्स, पोटॅशियम, सोडियम, अल्कली मेटल्स 1A ग्रुप मधले, दॅट स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ते रिड्यूस करतात समोरच्याला, ते बेसेस असतात, बरोबर ना. The alkali metals have great tendency to give away electrons and form cations. बरोबर ना, ते स्वतः त्यांचे इलेक्ट्रॉन दिले तरच ते समोरच्याला काय करतील, इलेक्ट्रॉन देतील ना, स्वतःचे इलेक्ट्रॉन दिले तरच. ऑन द अदर हँड, फ्लोरीन हॅज हायली पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0 and thus great tendency to gain electrons, therefore very strong oxidizing agents. बरोबर. म्हणजेच आता परत तेच आहे जे आपण आधी बोललो होतो, ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, म्हणजे जे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत, ते इलेक्ट्रॉन देतात आणि स्वतः काय होतात, दे आर व्हेरी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट्स. इकडे या साईडला हॅलोजनच्या ग्रुपमध्ये दे गेन इलेक्ट्रॉन्स व्हेरी फास्ट आणि मग ते काय, दे आर व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स, बरोबर. आता खाली आपल्याला E0 व्हॅल्यू दिलेली आहे, E0 व्हॅल्यू इन व्होल्ट्स. फ्लोरीन, H2O2, MnO4 यांची व्हॅल्यू बघा. आपल्याला हे माहितीये की निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर काय असतात, ते रिड्युसिंग एजंट. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर काय असतात, ऑक्सिडायझिंग एजंट. खूप स्ट्रॉंग असेल तर व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. खूप मोठा नंबर आणि निगेटिव्ह असेल तर व्हेरी स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, बरोबर ना. लिथियम. तर अशा पद्धतीने हा धडा आपला इकडे संपलेला आहे. आपण याची एक्सरसाइज तुम्ही सॉल्व्ह करून बघा, जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण ही डिस्कस करूया. बट नाउ वी विल गो टू द easy part of the book, that is the periodic table का अगला वाला lesson, that is lesson number 8. I guess we are on lesson number 8 now. Yes, 8 है ना. Yes, lesson number 8. lesson number 7 आपण आधी केलेला आहे. What this lesson is all about, elements of group 1 and 2. 1 and 2 13, 14, 15 याच्या नंतरचा लेसन आहे ना. ओके. ग्रुप 1 अँड ग्रुप 2 म्हणजे अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल्स, बरोबर. तर ह्यांचा आता स्पेशल लेसन आहे ग्रुप 1.
हा लेसन तुम्हाला इंटरेस्टिंग आहे असं वाटतं का? आधी मला जरा सांगा बरं, मग आपण डिस्कस करूच. नाही मॅडम, आम्हाला असं काही वाटत नाही. हा धडा बाकीच्या धड्यांसारखाच आहे असं वाटतं. हो का? बघा, तुम्हाला पिरियॉडिक टेबलची रचना माहिती आहे. हा आहे एस ब्लॉक, इथे मध्ये आहे डी ब्लॉक, इकडे आहे पी ब्लॉक, आणि इथे खाली आहे एफ ब्लॉक. आणि हा एफ ब्लॉक येतो इथून डी ब्लॉक मधूनच. आता हा जो लेसन आहे, इट इज टॉकिंग अबाउट धिस फर्स्ट पार्ट, एस ब्लॉक एलिमेंट्स. थोडक्यात ग्रुप 1, ग्रुप 2 एलिमेंट्स. We have seen in chapter 7 that the elements of group 1 and group 2 belong to S block of the modern periodic table. आता यांची स्पेशालिटी काय? They are very 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 strong metals. They give away their electrons very fast. They become very strong cations. They are very positive, electropositive, and they show all the characteristics of metals, though they are special metals. कसं काय ते सगळं आपण चेक करू. आणि याच्यामध्ये एक डायसी एलिमेंट आहे, तो आहे हायड्रोजन. हायड्रोजन वॉज ऑलवेज as a confusing element because it could be in the first group as well as in the 7th group. So तो group 1 मध्ये येतो, त्याला ठेवलेला असतो. So that we will consider in the first group. So we will discuss all the characteristics of these two groups. Hydrogen is the first element in the periodic table. Hydrogen appears at the top of group 1 of alkali metals, but it differs from alkali metals by a number of respects, and therefore it is studied separately. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की इट्स अ कन्फ्युजिंग एलिमेंट, वेदर इट्स अ मेटल और नॉन मेटल इज अ कन्फ्युजन. पण तो आपण पहिल्या ग्रुपमध्ये ठेवतो, पण त्याचा अभ्यास आपण वेगळा करतो. ठीक आहे. नाउ लेट अस स्टार्ट विथ हायड्रोजन, फर्स्ट एलिमेंट ऑफ द पिरियोडिक टेबल. It has the simplest atomic structure of all the possible elements. A hydrogen atom consists of a nucleus of charge +1 and one extra nuclear electron. Hydrogen has a little tendency to lose this electron. However, it can pair with other electron easily, forming a covalent bond. It exists in diatomic form as H2 molecule. Therefore, it is often called as dihydrogen. Okay. So, आपल्या या हायड्रोजनचं जर आता आपण डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघूया. इथे आपल्याला आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन हा एक टॉपिक आहेच आहे. देर आर 3 आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. हे तर बघूच आपण. मला असं, तुम्ही 10th मागच्या वर्षी माझ्या बॅचला नव्हतात, हे आम्ही 9वी 10वी मध्ये ऑलरेडी करतो. हे त्या 9वी 10वीच्या मुलांना माहिती आहे की हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. पण हायड्रोजनच्या ह्या स्ट्रक्चरमध्ये बघा, दिस इज दी फर्स्ट ॲटम ऑफ हायड्रोजन. त्याच्या शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन. इझिएस्ट. नंतर आहे ड्यूटेरियम. ड्यूटेरियमच्या न्यूक्लियसमध्ये एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन, म्हणजे याचा ॲटॉमिक मास झाला 2, कारण याचं वजन 1, याचं वजन 1, आणि इलेक्ट्रॉन मात्र एकच आहे. सी दिस. मग थर्ड आहे ट्रिटियम. ट्रिटियम मध्ये एक प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन, ह्याचं वजन 1, याचं वजन 2. न्यूट्रॉनची संख्या ही प्रोटॉनच्या संख्येपेक्षा वेगळी असू शकते, पण प्रोटॉनची संख्या ही नेहमी इलेक्ट्रॉनच्या संख्ये एवढीच असते. द नंबर ऑफ electrons or protons present in any atom is called as atomic number of that particular element. In case of hydrogen, the atomic number is 1. Because in hydrogen, atom is just one electron, always one electron. There can be 2 or 3 or 1 mass, or the particles carrying mass inside the nucleus. पण इलेक्ट्रॉनची संख्या मात्र एकच आहे. जर एकच इलेक्ट्रॉन आहे तर प्रोटॉन पण ऑलवेज एकच असेल. ठीक आहे. पण न्यूट्रॉनची संख्या ही बदलू शकते. आता जरा विचार करा, आपल्याला इथे हा जो पहिला हायड्रोजन दिसतो, तर बिकॉज द टॉपिक ऑलरेडी वी हॅव स्टार्टेड विथ इज द आयसोटोप्स. तर जरा बघा, याचं वजन आहे 1, याचं वजन आहे 2, आणि याचं वजन आहे 3.
ह्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, ह्याचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि ह्याचा ॲटॉमिक नंबर आहे 3. पण सॉरी, ॲटॉमिक मास नंबर आहे 3. पण ह्या सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर आहे 1च. कारण सांगायचं, त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. केव्हाही आयुष्यामध्ये कन्फ्युजन झालं ना, की ॲटॉमिक नंबर किती आहे? Look at the electronic configuration and look at the number of electrons. The number of electrons is your atomic number. Then what is atomic mass number? Everything present inside the nucleus. सगळ्याचं एकत्र केलं की त्याचं वजन होतं ते न्यूक्लियस मध्ये बसलेलं असतं. सो दॅट इज युअर न्यूक्लिओनस, आपलं न्यूक्लिऑन्स, त्याचं वजन. त्याच्यामध्ये असतं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. नाव हा डायटॉमिक मॉलिक्युल आपल्याला माहिती आहे, कारण याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. असं जसं दुसरा भाऊ असेल त्याच्यामध्ये पण एकच इलेक्ट्रॉन आहे. एक आणि एक इलेक्ट्रॉन हे आयुष्यामध्ये स्थैर्य आणत नाही कधी. मिनिमम 2 पाहिजे. या छोट्या जीवासाठी 2चाच भार पेलता येतो. मोठे जे ॲटम्स आहेत त्यांना ऑक्टेट ही कंडिशन आहे. पण हे छोटे चिल्ले पिल्ले जन्माला आले तेवढे ठिपके एवढे, ते काय करतील एवढं वजन? त्यांच्यामध्ये झेपू नाही शकत, त्यांना जमू नाही शकत, कारण त्याच्या न्यूक्लियसमध्ये 8 प्रोटॉन बसूच शकत नाही. एकच आहे त्यांच्यामध्ये. जर प्रोटॉन 1 आहे तर 8 इलेक्ट्रॉन असणं शक्य आहे का त्यांना? नाही. पण 1 नाही पाहिजे, 2 पाहिजे. मिनिमम 2 म्हणजेच काय? ड्युप्लेट. ऑक्टेट तर त्याची कंडिशन नाही, त्याची कंडिशन ड्युप्लेटच. मग ड्युप्लेटसाठी त्याला आणखी एक इलेक्ट्रॉन पाहिजे. ह्याच्यासारखाच एक त्याचा जुळा भाऊ त्याला भेटला की दोघं काय करतात? दे ओव्हरलॅप. नाउ वी नो दॅट हाऊ दी कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म्स. वी हॅव स्टडीड लॉट ऑफ थिअरीज अबाउट इट. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आपण पाहिली आहे, परंतु ती इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी पाहिलेली आहे. मग आपण क्वांटमची पण बघितलेली आहे की ते त्यांचे कसे ते वेव्ह नेचर असतात आणि कसे ते इलेक्ट्रॉन एक्सायटेड स्टेट, रेग्युलर स्टेट, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी पाहिली आहे. सो कोणत्याही थिअरीला तुम्ही अप्लाय केलं तरी पण हायड्रोजन हा डायटॉमिक मॉलिक्युल असतो, बरोबर? म्हणून त्याला डायहायड्रोजन असंही म्हणतात. आता ऑकरन्स काय आहे? हा जो हायड्रोजन आहे हा आपल्या आजूबाजूला फ्री स्टेटमध्ये असतो, गॅशियस फॉर्ममध्ये. इट इज द मोस्ट अबंडंट एलिमेंट इन द युनिवर्स and it takes 70% of the total mass of the universe. आपला जो सूर्य आहे त्याच्या सरफेस वरती, ऑन द सरफेस ऑफ द सन, देर इज कम्प्लिटली ह्यूज अमाऊंट ऑफ हायड्रोजन, ज्याचं न्यूक्लिअर फ्युजन होत असतं. या न्यूक्लिअर फ्युजन मध्ये काय होतं? दिस हायड्रोजन न्यूक्लिआय, हायड्रोजन ॲटम्स कम टुगेदर टू फॉर्म हेलियम न्यूक्लिआय. ड्युरिंग दिस प्रोसेस द ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्युस्ड. का बरं सूर्यावरती एवढी उष्णता आहे? इट इज लाईक big bombs are blasting on it. The huge bombs, hydrogen bombs, atom bombs, true atom bombs, huge atom bombs. आपल्या पृथ्वीवरती जेव्हा ॲटम बॉम्ब पडले होते काय विध्वंस झाला होता माहिती आहे ना? ते ह्युमन म्हणजे मॅन मेड असे होते. बट दिस इज अ नॅचरल प्रोसेस हॅपनिंग इनसाइड दी युनिवर्स ऑन अवर सन. आणि त्याच्यामध्ये जी ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी, लाईट आणि हीट प्रोड्यूस होते ती अर्थकडे येते. Light travels with its own speed. Heat, we get feel of it. आता बघा ना, उन्हाळा सुरू झालाय, आपल्याला जाणवायला लागली सूर्याची उष्णता. अँड थर्ड इज साऊंड ऑफ द ब्लास्ट, बट वी कांट लिसन इट. आपल्याला आपल्या कानापर्यंत आवाज येतच नाही, बिकॉज देर इज व्हॅक्युम. अर्थ आणि सूर्याच्या मध्ये पोकळी आहे ना, म्हणून आपण वाचलो नाही तर आपले कान फुटले असते, एवढे भयंकर आवाज तिकडे असतात. ते आवाज आपल्यापर्यंत येत नाही, पण आपल्याकडे त्याची हीट येते आणि त्याचे रेडिएशन्स येतात, बरोबर ना? सनरेज. सो हा हायड्रोजन गॅस युनिवर्स मध्ये 70% एवढा आहे. अँड धिस इज ऑल्सो द प्रिन्सिपल एलिमेंट इन द सोलार सिस्टीम. आत्ताच आपण जे बोललो, सोलार सिस्टीम मध्ये सनवरतीच आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये, अर्थवरती पण येतो. हायड्रोजन ऑन द अर्थ इज द 10th मोस्ट अबंडंट एलिमेंट on the mass basis and the third most abundant element on the atom basis. म्हणजे किती ॲटम आहेत तुलना करायला गेलं तर त्याचा नंबर येतो 3rd आणि वजन करायला गेलं तर तो येतो 10वा. सो पोझिशन ऑफ हायड्रोजन इन द पिरियडिक टेबल, फर्स्ट in the periodic table it has got the first place, but it is a subject of discussion. Why? We know that when Mendeleev, yes, in his periodic table tried to place the hydrogen, it has electronic configuration 1s1. So it is similar to ns1, बरोबर?
which is the alkali metal configuration, but is also similar to 1s1, which resembles halo group ns2np5. बरोबर ना? By adding one electron, hydrogen, we can get electronic configuration of inert gas, helium. So, तो 17th ग्रुप किंवा 7th ग्रुप खरं बघितलं तर त्याच्यामध्ये तो बसलेला असू शकतो. सो म्हणून त्याची प्लेस ही डायसी आहे. Now, which is the outer electronic configuration of the remaining inert gases? Some chemical properties of hydrogen are similar to those of the alkali metals, while some resemble halogens. तो थोडे अशा पण प्रॉपर्टी दाखवतो, थोडे तशा पण प्रॉपर्टी दाखवतोय. The uniqueness of hydrogen is that H plus formed by loss of electron from hydrogen atom does not exist freely. म्हणजे H plus असा फ्री स्टेट मध्ये आपल्याला मिळत नाही. ठीक आहे. इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ अदर मॉलिक्युल्स. म्हणजे H प्लस कसा होईल, तो इलेक्ट्रॉन देऊन टाकला की होईल. म्हणजे कॅटायन सारखा, जसा Na प्लस आहे, K प्लस आहे, हे काय करतात, सुखासुखी इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि स्वतः पॉझिटिव्ह होतात. पण हायड्रोजनच्या बाबतीमध्ये असं आपल्याला, सॉरी जरा चार्जिंगला लावून टाकतोय लॅपटॉप, आहे चार्जिंग, पण उगाच कशाला रिस्क घ्या. बोलता बोलता दुर्लक्ष झालं तर गचकन लॅपटॉप बंदच पडेल, असं नको व्हायला. सो आता काय झालं, हायड्रोजनने जर त्याचा इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर तो काय बनेल, H प्लस बनेल. पण असा H प्लस तो फ्री स्टेटमध्ये नसतो. इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ सम अदर मॉलिक्युल. दुसऱ्या मॉलिक्युल बरोबर तो H प्लस म्हणून ऍड होतो आणि मग त्याचा काहीतरी आयन बनवून टाकतो. जसं पाण्याच्या मॉलिक्युलमध्ये H प्लस गेला तर तो बनवतो H3O प्लस. ठीक आहे. Now this is because H plus is nothing else but a proton. प्रोटॉन असेल ना तो, इलेक्ट्रॉन नाही, यामध्ये न्यूक्लियस मध्ये फक्त एक प्रोटॉन आहे. म्हणजेच काय, नुसताच पॉझिटिव्हली चार्ज एक तो न्यूक्लियस आहे. हायड्रोजन इज देअरफॉर प्लेस्ड सेपरेटली अबोव द ग्रुप 1. इट मे बी नोटेड हिअर दॅट मेटास्टेबल मेटॅलिक हायड्रोजन वॉज डिस्कवर्ड ॲट हार्वर्ड युनिव्हर्सिटी USA इन जानेवारी 2017. ठीक आहे ना. मेटॅलिक एलिमेंट ॲज अ हायड्रोजन म्हणून तो स्टडी केला गेला होता 2017 मध्ये. आयसोटोप्स आपण आत्ताच बघितले. ठीक आहे. त्याच्यात नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत ते आपल्याला कळलं. नाउ सी दिस, वी विल फाइंड आउट द अबंडन्स, म्हणजे नेचरमध्ये हा किती प्रमाणामध्ये असतो. हायड्रोजनचा सिम्बॉल हायड्रोजन आहे, 1H1 त्याला रिप्रेझेंट करतो आपण, किंवा H1 हा त्याचा सिम्बॉल आहे. ॲटॉमिक नंबर सगळ्यांचा 1च आहे. ॲटॉमिक मास नंबर याचा 1 आहे, कारण की एकच प्रोटॉन आहे. न्यूट्रॉनची संख्या 0, आणि हाच मॉलिक्यूल नेचरमध्ये 99.98% एवढा असतो. एवढं आपल्याला परीक्षेला मिळायला पाहिजे ना. दुसरं आहे ड्यूटेरियम. ह्याचा सिम्बॉल आहे D, किंवा 2H1 किंवा H2. याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 2, कारण याच्यामध्ये न्यूट्रॉन आहेत 1, प्रोटॉन आहेत 1, आणि हा 0.015% एवढा असतो. आणि हा पण स्टेबल आहे आणि हा पण स्टेबल. आणि ह्या सगळ्यांचा एक तिळा भाऊ जो सगळ्यात डेंजरस आहे, जो आहे ट्रिटियम, तो आहे T किंवा 3H1 किंवा H3. याचा ॲटॉमिक मास नंबर ॲज द नेम सजेस्ट इज 3. ह्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आहेत 2 आणि प्रोटॉन आहे 1, आणि हा ट्रेसेस मध्ये म्हणजे अगदी हलक्या प्रमाणामध्ये असतो. आणि हा स्टेबल नाहीये, कारण हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस काय करतात, रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यातले कोणते तरी रेडिएशन्स पास करतात, तर अल्फा किंवा बीटा किंवा गॅमा. तर या ट्रिटियम मध्ये त्याच्या न्यूक्लियसच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त वजन आहे की नाही, 3 आहे त्याची कॅपॅसिटी. जेव्हा की एवढूशा न्यूक्लियस मध्ये 2च काहीतरी मावू शकतात, हा तिसरा आलाय. अशा कंडिशन मध्ये जर मी तुम्हाला म्हटलं होतं पिशवी कोंबून कोंबून सामान भरलं की फुटते, तर ह्या बिचाऱ्याच्या न्यूक्लियस मध्ये कॅपॅसिटीच तेवढी आहे. आणखीन शिवाय प्रोटॉन वरनं आलाय, न्यूट्रॉन आलाय सॉरी. सो that will become an radioactive atom and it will give out some radiations and it will try to get stability. ठीक आहे.
असे हे झाले हायड्रोजनचे 3 आयसोटोप्स. प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. हा डायहायड्रोजन बनवायचा कसा? हायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड युजिंग मेनी मेथड्स. लॅबोरेटरीमध्ये कसा बनवायचा? झिंक प्लस HCl यांची रिएक्शन केली तर ZnCl2 मिळेल आणि H2 गॅस मिळेल. नेचरमध्ये H2 गॅस ऑलरेडी आहे, आपल्याला याला लॅबमध्ये बनवायचं फॉर सम काइंड ऑफ केमिकल रिएक्शन, आणि हा H2 यूज केलाय कोणत्या तरी रिएक्शन मध्ये, असा तो ट्रान्सफर केला जातो, म्हणून हा बनवलाय असं समजूया. हवेतला काढला, त्याला प्युरिफाय करा, त्याला बनवा, त्याला हे करा, त्याला क्लीन करा आणि मग वापरा. एवढा वेळ नसतो आणि असं नाही करू शकत, म्हणून लागेल तसं तो बनवायचा आणि वापरायचा असं केलं जातं. डायहायड्रोजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय ऍक्शन ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रोक्साईड ऑन झिंक. आता झिंक प्लस NaOH, परत Zn आणि Na आणि ऑक्सिजन, ह्या तिघांची आता रिएक्शन होते आणि उरतो काय? फक्त H2 गॅस. Na2ZnO2 ॲक्वियस सोल्युशन बनतं. ठीक आहे. आता इंडस्ट्रियल मेथड्स, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जर हा हायड्रोजन गॅस बनवायचा असेल तर काय करावं? सिंपल. इलेक्ट्रोलिसिस ऑफ प्युअर वॉटर, शुद्ध पाणी. खरं जे पाणी असतं, प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास थ्रू होत नाही. मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतं? सम अमाऊंट ऑफ ऍसिड, अल्कली किंवा कॉमन सॉल्ट, NaCl, KCl असं काहीतरी टाकावं लागतं, जेणेकरून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिरण्याची प्रोसेस सुरू होऊन जाते. मग ह्या पाण्याला जेव्हा इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय करायचं? ॲनोड कॅथोड, पाणी आहे आणि सर्किट ऑन करायचा. ह्याच्यामध्ये काय होतं? पाण्याचे मॉलिक्यूल तुटतात. वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ऑटोमॅटिक याच्यामध्ये काय होतं? या हायड्रोजनला एका आणि ऑक्सिजनला दुसऱ्या इलेक्ट्रॉन्स वरती आपल्याला गॅशियस फॉर्म मध्ये बबल्सच्या रूपामध्ये आलेलं बघता येतं. म्हणजेच दोनही गॅसेस मिळतात, हायड्रोजन पण मिळतो, ऑक्सिजन पण मिळतो. ऑक्सिजन समजून हायड्रोजन कलेक्ट नाही करायचा, चेक करायचा. कसा चेक करणार तुम्ही? तिकडे तो जो वरच्या बाजूला लिबरेट होतो की नाही, तिथे त्याला चेक करण्याकरता सगळ्यात सोपी टेक्निक आहे हायड्रोजन चेक करण्याची. तिथे एखादी छोटीशी काय बरं म्हणतो आपण, माचीसची काडी किंवा मेणबत्तीचं टोक पेटतं असं धरायचं आणि तो ब्लास्ट झाला, अर्थ असा की तो गॅस आहे, तोच गॅस आहे हायड्रोजन. आणि जर तो पेटला किंवा ती आग वाढली तर तो आहे ऑक्सिजन. हायड्रोजन हा गॅस स्वतः जळतो आणि ऑक्सिजन जळायला मदत करतो, तो स्वतः जळत नाही. तर जसा ब्लास्ट झाला फटाक, त्याचा अर्थ आहे की तो गॅस स्वतः जळलाय, सो दॅट विल बी हायड्रोजन. फ्रॉम कार्बन or hydrocarbon. These stages are involved in the industrial process of preparing dihydrogen. कार्बन किंवा हायड्रोकार्बन आपल्याला बनवायचं. तर कसं बनवायचं? रिएक्शन ऑफ स्टीम ऑन हायड्रोकार्बन और कोक ॲट 1270 केल्विन टेम्परेचर. एवढं गरम आहे. आणि निकेल ॲज अ कॅटलिस्ट, रिएक्शन स्वतःची स्वतः होत पण नाही, निकेल टाकावं लागतं. हा आहे आपला मिथेन गॅस आणि हे आहे पाणी. ह्याला आपण खूप गरम केलंय आणि त्याच्यामुळे काय झालं? CO हा गॅस आणि H2 हा दुसरा गॅस. कार्बन मोनॉक्साईड आणि H2 गॅस असे दोन मिळाले. As water gas is used for synthesis of CH3OH and a number of hydrocarbons, it is also called as syngas. बरोबर? सिंथेसिस साठी बनवला जातो म्हणून त्याला सिनगॅस म्हणतात. प्रोडक्शन ऑफ सिनगॅस इज ऑल्सो द फर्स्ट स्टेज ऑफ गॅसिफिकेशन ऑफ कोल. ह्या दोघांना मिळून, कार्बन मोनॉक्साईड आणि H2 हे दोन्ही गॅस आहेत की नाही, या दोघांना मिळून वॉटर गॅस असं नाव आहे. ह्याचा वापर अल्कोहोल वगैरे बनवण्याकरता केला जातो. अल्कोहोल मिथॅनॉल, हा जो आहे ना, हा इथला पहिला, हा मिथॅनॉल आहे. मिथॅनॉल हा अल्कोहोल आहे, तो बनवण्याकरता ह्या दोघांचा वापर केला जातो, म्हणून त्याला सिन गॅस असं म्हणतात. आता प्रोडक्शन ऑफ सिन गॅस इज ऑल्सो द फर्स्ट स्टेज इन दी गॅसिफिकेशन ऑफ कोल. कोळसा आणि पाणी याची रिएक्शन केली जरी, आपण वर मिथेन घेतला ना, तसं मिथेनच्या ऐवजी कार्बन घेतला, प्युअर कार्बन म्हणजे कोळसा, त्याला पाण्यात टाकून गरम केलं तरी काय मिळेल? कार्बन मोनॉक्साईड आणि H2 गॅस, आणि H2 गॅस आणि CO परत त्याचं ना सिन गॅस. Sawdust, scrap wood, etc. can also be used in the place of carbon. कार्बन
ऐवजी अशी कोणती पण गोष्ट ज्याच्यात कार्बन आहे आणि तो जळतोय, त्याची पाण्याबरोबर रिएक्शन करून तुम्हाला H2 गॅस पण मिळू शकतो. सेकंड इज वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. The carbon monoxide in the water gas is transformed into carbon dioxide by reacting with steam in presence of iron chromate as catalyst. आयन क्रोमेट कॅटलिस्ट मध्ये 673 केल्विनला तापवलं तर काय होतं, कार्बन डायऑक्साईड आणि H2 गॅस. कार्बन मोनॉक्साईड हा जास्त विषारी वायू आहे. Carbon dioxide is removed by scrubbing with sodium arsenide solution. Today, major industrial production of dihydrogen is from petrochemicals. About 80% from coal, about 4% by electrolytic methods, and about 1% by other methods. तर पेट्रोकेमिकल म्हणजे काय? पेट्रोलियम प्रोडक्ट्स, त्याच्यामधनं आपल्याला हा H2 गॅस मिळतो. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ डायहायड्रोजन, फिजिकल प्रॉपर्टीज. इट इज अ कलरलेस, टेस्टलेस अँड ऑर्डरलेस गॅस. आपल्याला माहिती आहे त्याला काही रंग नाहीये, त्याला काही वास नाहीये, त्याला काही टेस्ट पण नाही. इट बर्न्स विथ द पेल ब्लू फ्लेम. म्हणजे कशी हलकी पाण्यामध्ये इन्सोल्युबल आहे. आता ज्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या त्या आपण बघूया, त्या पुढच्या वेळेला आपण डिटेलमध्ये बघू. केमिकल प्रॉपर्टीज पटकन झटकन होणार नाही आहेत. केमिकल प्रॉपर्टीज रिएक्शन विथ मेटल, रिएक्शन विथ डायऑक्सिजन, रिएक्शन विथ हॅलोजन आणि डायहायड्रोजन. हे झाल्या केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर काय बरं, युजेस ऑफ डायहायड्रोजन. कुठे कुठे वापरला तो? बरोबर आहे, हा हा गॅस बऱ्याच इंडस्ट्रियल रिएक्शनची रॉ मटेरियल आहे, म्हणून त्याच्यात तो वापरला जातो. त्याच्यानंतर आपल्या लेसन मध्ये काय आहे जरा बघूया बरं आपण. अल्कली मेटल्स इथून खरा सुरू झाला. तर आपल्याला बोनस होता, कारण की तो माहिती पाहिजे, पण खरं सुरू होतं इथे. अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स इथून सुरू होतं. त्यांचे इंट्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर त्यांच्यामधले ट्रेंड्स. When we go down from up to down, what specific characteristics we see or how do they change? हा एक ट्रेंड आहे, तो आपण बघू पुढच्या वेळेला. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ these एलिमेंट्स. आणि मग काय आहे बरं, डायगोनल रिलेशनशिप. ओके, हा हे याच्यामध्ये फार मस्त गोष्ट आहे ही. डायगोनल रिलेशनशिप मध्ये आपल्याला
मॅम आवाज ऐकू नाही येते. मॅम आवाज ऐकू येत नाहीये.